का रे भाऊ, वयात आला ना तू, पोरगी वोरगी पटव ना. कितपर्यंत सिंगल राहशील? पटवून घे एखादी पोरगी. नाही रे भाऊ, मी नाही पडत त्या भानगडीत. पोरगी तर पटणार नाही, पण मार खायची पाळी येऊन जाणार. पटेल ना, ट्राय तर कर. कराने सर्व होतो. मी जसं बोलतोय तसं कर, बरोबर पोरगी पडेल तुझ्याकन. बापा रे, तू तर असं बोलतोय जसं पोरगी पटवायमध्ये PhD हासिल केली तू ना. हा मग माहितीये ना रिंकीले कसं पटवलं मी ना. कोर्टात आणलं तिले मी ना. कोर्टात लग्न केलं. मग रे भो, ते कसं विसरू शकतो? मीच तर साक्षीदार होता. मीनच तर साईन केली होती. बेटा, जर मीनं साईन नाही केली असती ना तर असा फिरला असता रंडवा. ते तर हाय म्हणा, पण पोरगी तर मीच पटवली होती ना. मला सर्व जानकारी आहे, माझ्याकडनं शिकून घे तू. ते तर माहितीये म्हणा, तू एक नंबरचे छपरी आहे. तुले हे काम बरोबर जमतं. मुंगी बनून साखर खातो तू. तू तर लय साधा राहून गेला बाप्पा. थोडा चालू होय माझ्यासारखा. साध्या भोळ्या मुलाशी मुलगी लग्न नाही करत. बोलते नाही व माय, तू तर लय साधा राहून गेला, त्याशी कोण लग्न करणार. हे बरोबर बोलला बाकी तू. जे मुलं छपरी असतात त्यांचे मनमन गर्लफ्रेंड असतात, आणि जे मुलं साधे असतात ते बिचारे कुवारे मरतात. म्हणून सांगतोय तुले साधा राहून गेला. थोडं बदल कर तुझ्यात. मला हे सांग, कटिंग कितली वाली करतो तू? मी का 30 रुपये वाली करतो, आणि त्याला बोलतो नवीन ब्लेड लाव बाप्पा. आता थोडे भाव वाढव, 100 वाली कर, घमेला कट. मही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, दुकान भले फुटाण्याचे असो पण टेक बादशाची पाहिजे. समजलं मले, पण मला हे सांग ना, मला काय काय करावं लागेल? हे पाय, घरी भले खायला काय असलं नाही, पण बाहेर सेंट मारून फिरायचं, नवीन कपडे घालून फिरायचे. मधली अंडरपॅन्ट भले फाटेल असो, पण बाहेर जीन्सची पॅन्ट घालून फिरायचं. बरं, समजला मी. म्हणजे दिखावा करायचं. आता पुढे सांग. खिशात 100ची नोट नाही ठेवायची, चिल्लर ठेवायची. चिल्लर कशी छन छन वाजते. मग मुलींना वाटतं की हालाय पैसेवाला दिसतोय, नुसते पैसे वाचताय. बरं बरं, अजून सांग काहीतरी. हे पाय, घरात इज्जत नसली चालेल, पण बाहेर लोकांचे बर्थडे मनवायचे, टेटर लावायचे, स्टोरी लावायची, हार लावायचा. बरं बरं, मग असं केल्याने काय होणार? अरे बाप्पा, तू त्यांच्या बर्थडेचे स्टेटस लावणार, स्टोरी लावणार, बॅनर लावणार. मग ते पण तुझे स्टेटस लावणार, स्टोरी लावणार, बॅनर लावणार. त्याने काय होणार? मुली बघतील, त्यांना वाटतील की हाला पैसा दिसतोय बाप्पा, याची लय हवा गाव मध्ये. अरे लय मजा येते ऐकायमध्ये. अजून सांग भाऊ, अजून सांग. बरं, हे सर्व केलं तर रिंकी पटणार ना मग? अरे पटणार, 100% पटणार. बरं ऐक, ती शाळेतून आली का तिला बोलायचं, थांब मला तुझ्याशी काय बोलायचंय. एक गुलाबचं फूल द्यायचं आणि तिला प्रपोज मारायचं, आणि शायरी बोलायची. पण मला तर काही शायरी बोलता येत नाही. तू सांग ना मला काय बोलायचं तर. ओ बाप्पा, याला काय माहित नाहीये, याच्या बाहेर पण मलाच करावं लागेल वाटतं. बरं बरं, चाल मग आपण गुलाबचं फूल घेऊन येऊ. बापा रे, हे फुलं कुठून आणले तू ना? बोलणं रे बोलणं, काय गेलं तुझ्या तोंडात? बोलणं दिलंय. हे घे फुलं. बरं बरं, कितीला दिले हे फुलं? जाय व, तुला काय समजतंय का? 10 जेवण 11 सुट्टी, बिनडोक. अरे तू पागल आहे का वे? गेली ना ती, तुला बोलता नाही आलं का? जाऊ दे रे बाप्पा, बिनडोक येते. त्या वरच्या मला खाली दिसतोय. जा रे बाप्पा, मी पण तुझ्या उगाच मागे लागला, तुझ्याकडे नाही होणार काही.